खरं म्हणजे हा एक दुर्मिळ योगायोग आहे, ज्याला दुग्ध शर्करा योग म्हणता येईल. अशा तऱ्हेचा हा योग माझ्या आयुष्यामध्ये आला. हे माझं भाग्य समजतो की एका महाकवीच्या गावामध्ये, विवा शिरवाडकरांच्या गावामध्ये आज दुसरा महाकवी इथे आलेला आहे आणि त्याला ऐकण्याचा, त्याला बघण्याचा योग हा माझ्या नशिबात आला आहे. हा तुमचं आणि आमचं हे खूप मोठं भाग्य आहे. जेव्हा नाशिकची ख्याती वाईन सिटी म्हणून नव्हती, त्या काळामध्ये म्हणजे माझ्या शालेय जीवनामध्ये मी या नाशिक गावाला मी शिरवाडकरांचं गाव म्हणून ओळखत होतो. आणि असे कुसुमाग्रज गेले आणि आता इथे वाईन आली, परंतु तरीसुद्धा आपल्या सर्वांची मनं त्या कवितेमध्ये रमलेली आहेत. हे मला केव्हा पटलं की जेव्हा आपण इतक्या चांगल्या च्या प्रोजेक्टचं जेव्हा उद्घाटन करायचं ठरवलं, त्यावेळी आपण पाडगावकरांच्या या मुलाखतीचा कार्यक्रम इथे आयोजित केलात. मला असं वाटतं की आपलं मन अजूनही त्या कवितेमध्येच रमलेलं आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. संजय भुतळांची आणि कुलदीप पवारांची ओळख बरीच आधी झालेली आहे. ते त्यांच्या घरी राहिलेले, जेवलेले आहेत. माझ्या भाग्यात तो योग अद्याप आलेला नाही. म्हणजे मी कधी नाईट शूटिंग करणार नाही, परंतु तरीसा भुतळा तुम्ही मला जेवायला बोलवायला हरकत नाही, कारण व्यवसायाने पत्रकार आहे. सवाष्णींनी हळदी कुंकाला आणि पत्रकारांनी खायला नाही म्हणू नये अशी पद्धत आहे. तर त्यामुळे मी येईन. आणखीन 7-8 वर्ष जर राहिलो तर मग आपल्या पुढच्या प्रोजेक्टच्या उद्घाटनाला तुम्ही बोलवाल तेव्हा कुलदीप पवारांपेक्षा मी जास्त आपल्या चांगल्या आठवणी सांगेन. माझी त्यांची ओळख तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही केवळ 2 टेलिफोन कॉलची आहे. फक्त 2 टेलिफोन कॉलची. मला 1 महिन्यापूर्वी असेल किंवा 3 आठवड्यांपूर्वी असेल, मला अनिल थत्तेंचा फोन आला. ते जिकडे जे रंगीत गृहस्थ बसले ते अनिल थत्ते, त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की माझे अतिशय जवळचे मित्र आहेत संजय भुतळा, त्यांचा तुम्हाला फोन येईल तुला, तर तू त्याला नाही म्हणू नकोस, तू नाशिकला. त्यांनी मला ये सांगितलं नाही, जा म्हणून सांगितलं, तू नाशिकला जा. मी म्हटलं काय करतात ते? तर त्यांनी सांगितलं ते बिल्डर आहेत. बिल्डर आहेत म्हटल्यानंतर माझ्यासारख्या राजकारणात नव्याने प्रवेश केलेल्या माणसाच्या पोटात गोळा उभा राहिला. कारण बिल्डर हा शब्द मुंबईत तरी फार चांगल्या घरात वापरला जात नाही. त्यामुळे बिल्डर आहेत, अनिल थत्ते सांगतोय, मला जरा कसं तरी व्हायला लागलं. माझ्या डोळ्यापुढे वेगळ्या बिल्डरांची अशी नावं यायला लागली. परंतु तरीसुद्धा मी मनाचा हिया केला की आपण जर का एवढं धैर्य दाखवून जर आपण राजकारणात गेलोच आहोत तर हे सुद्धा करावं. म्हणून मी म्हटलं. पण भुतळांचा मला फोन आला आणि ते चक्क माझे वाचक निघाले. त्यामुळे मला असं वाटलं की हा बिल्डर हा काहीतरी स्पेलिंग चुकून बिल्डर झालेला आहे. त्यामुळे मी त्यांना हो म्हटलं. नंतर त्यांनी त्याची सगळी अतिशय सिस्टमॅटिकली त्यांची सगळी माहिती, त्यांची CD, त्यांचा प्रोजेक्टचा सगळं हे सगळं माझ्याकडे पाठवून दिलं. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की इथे आपण जायला हरकत नाही असं नव्हे, तर इथे आपण जायलाच हवं. याचं कारण असं की ते खऱ्या अर्थानं काहीतरी निर्माण करू पाहत आहेत. निर्माण, नवनिर्माण या गोष्टी राजकारणामध्ये बोलल्या जातात, परंतु हे घराच्या बाबतीमध्ये निर्माणाची गोष्ट करतायत. आणि त्यामुळे मला त्यांच्याकडे यावं असं मला वाटलं. इथे आल्यानंतर आपण अनाठाई आलेलो नाही हे माझ्या जाणवलं मला. मित्रांनो, संजय भुतळांबद्दल मी फार जास्त बोलणार नाही. ते यशस्वी आहेत याबद्दल प्रश्नच नाही. एक लक्षात घ्या, हा माणूस पुण्यातून यशस्वी होऊन इकडे आलेला आहे. जो म्हणत पुण्यात यशस्वी होतो ना, तो जगात कुठेही यशस्वीच होणार. तिकडे गेलो, तिकडे जे एक्सेलरेटर आहेत त्याच्यावरून त्याने आम्हाला पहिल्या मजल्यावर नेलं आणि पहिल्या मजल्यावर पुन्हा खाली आणलं. त्या एक्सेलरेटरचा स्पीड मला खूप जास्त वाटला. खूप फार वेगाने तो एक्सेलरेटर वर गेला. नंतर मला वाटलं की हा स्पीड एवढा जास्त काय,
वर जाण्याचा हा स्पीड इतक्या वेगाने हा माणूस एक्सिलेटर का नेतोय. जेव्हा त्यांची इकडे आता मी CD पाहिली, त्यांच्या आयुष्याची CD जेव्हा पाहिली, त्यांनी उण्यापुऱ्या 35 वर्षामध्ये जे मिळवलं आहे ते जेव्हा मी बघितलं, तेव्हा हे लक्षात आलं की या माणसाच्या आयुष्याचा एक्सेलरेटर असाच वेगवान आहे आणि त्यामुळे हा एक्सेलरेटर त्यांनी